तुला नाही मला बाई खाती बिचारा जाईल ना. दादा आर यू एक्साइटेड? स्टोरी टाइम ऑलरेडी जाऊन आले आय थिंक 22 मध्ये ना. लेट्स गो. बोर्डिंग पास. दिस इज बोर्डिंग पास. ओके. Service Airbus 320 flight from Bombay to Bangkok, so that's Bobini direct. Hey guys, what's up? It's me Sania and welcome back to my channel. Hello. So I'm back after 1 year. आय नो मी जरा अचानकच मधूनच कधीतरी उगवते. प्रॉमिस नाही बोलता येणार पण मी एक गोष्ट बोलू शकते की मी कन्सिस्टंट राहणार आहे आतावर. आय थिंक मे बी हा ब्लॉग जेव्हा येईल आय होप सो नाही मी पक्का टाकेलच लवकर. बट हा जेव्हा येईल तेव्हा लोकेशन तर रिव्हील झालं असणारच आहे की मी कुठे चालली आहे, आम्ही कुठे चाललो आहे. 1 वर्ष म्हणजे माझं ह्या इयरमध्ये 12th होती, सो मी त्यावरती फोकस्ड होते. हसदे चेहऱ्यां दा मतलब ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. 1 वर्षात खूप काही घडलं, म्हणजे ॲक्च्युली खूप काही होतं शूट करण्यासारखं, कॅप्चर करण्यासारखं. 12 महिने आजारी होते मी, कंप्लीट 12 महिने. पण माझा मॅथचा जो पेपर होता बोर्डचा त्याच्या करेक्ट आदल्या दिवशी पण मी आजारी पडले होते. मीन्स आय होप सो मी इथून पुढची जी जर्नी असेल माझी ती मी पक्का फॉर शुअर कॅप्चर करायचा प्रयत्न करेल. आज आहे 14 जून. हां, ऑल्सो मी हेअरकट करते काही, कारण की खूपच मला मस्ती आली आहे माझ्या अंगात. हे अपडेट्स देईल तुम्हाला. भेटूया उद्या गाईज. तुला नाही मला बाई खाती बिचारा जाईल ना. तुला नाही, तू ते करणार आहेस ना पॅरासिलिंग. पप्पा बोलले बिचारा हाती एवढी जाड आहे का मी. दादा आर यू एक्साइटेड? येस. Sania is back in town, guys. येस गाइस. Vlogging चालू हो गया अचानक से. बट मग आता सांग तू, आर यू एक्साइटेड? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? तुला एक्साइटमेंट नाही आहे जायची? आणि हे स्लीप धर. ओके. मी खूप दिवसांनी केलं म्हणून छान वाटतंय, असं वेगळं थोडंसं. बस कर, नाटकी वाटतं. इज्जत नहीं है भाई, इज्जत नहीं है साला. हेअरकट कसं आहे? बॉम्बास्टिक साइड आई. हे बघ आता केक घेतलेत, बाकरवडी घेतली, चकली घेतली. आता लय बोलत होती. कसं वाटतंय? Oh my God, what a day! अरे पहिलं हे काढ रे, स्कार्फ काढ, दिसत नाही तुझा चेहरा. What a day! पप्पांवर ऐसे हालात में बेहतर यही है कि वक्त रहते इंसान सतर्क होकर अपने जज्बात को काबू में रखकर अपने कदम पीछे हटा ले और अपनी स्टोरी टाइम इकडे या. पप्पा ऑलरेडी जाऊन आले आय थिंक 22 मध्ये ना. येस. हा, तर पप्पांचं हे 2nd टाइम आहे थायलंडला जायचं. 2 वेळा जाणार ते. करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता. वाजले 10 आणि आम्ही निघणार आहोत 12 वाजता, आय थिंक 12 किंवा 11 वाजता. मग इथून आम्ही जाणार मुंबई एअरपोर्टला. देन आमची उद्या सकाळी 8:30ला फ्लाईट आहे. कारण खूप एक्साइटेड आहे. आणि ऑफकोर्स यार, म्हणजे भाई आमची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप. ओ माय गॉड.
बट या दिस इज गोना बी आवर फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप गाईज. मी तुम्हाला सांगते एक छोटंसं स्टोरी की लास्ट जी ट्रिप होती आमची म्हणजे फॅमिलीसोबत पूर्ण ती राजस्थानला होती. ती पण आम्ही आय थिंक मी 10th होते तेव्हा गेलो होतो. सो मी उधर देखो मैं आपको 2 लोगों को इंट्रोड्यूस करवाती हूँ. आज ही इधर. अरे बापरे. गाईज मीट रुची दीदी. गाईज आम्ही रात्री पण खूप चांगलं दिसतो गाईज. वी आर गोइंग टू रॉक इन थायलंड. वी आर कमिंग. वेलकम टू थायलंड. लेट्स गो. लेट्स गो. ये जय माता दी. आम्ही आता पोहोचलो एअरपोर्टला अँड पहाटेचे 4 वाजलेत गाई आणि आम्ही आलो आत्ता. वी आर ॲट. दीदी पण आली. दीदी काय बोलशील सांग त्यांना काय झालं. काय झालं तो शब्द. काय काय प्रोसिजर केली आत्ता ते सांग. काय ना आम्हाला असं स्टॅम्प मिळाला आणि आमचं स्टॅम्प देणारे खूप छान होत्या. ओके. काय बोलतो जोरात बोला ना. मला माझा स्टुडंट अपूर्वाची मैत्रीण मैत्रीण अपूर्वाची फायनल प्रोसिजर झाली आणि आपण तुम्ही फुल एन्जॉय करा. हे बोर्डिंग पास. दिस इज बोर्डिंग पास. ओके. ओके. आम्ही जस्ट बसलो आहे आता प्लेनमध्ये अँड वी आर गुड टू गो. Flight 6C1051. It's our morning service Airbus 320 flight from Bombay to Bangkok, so we're moving direct. आम्ही पोहोचलो आहे फायनली अँड वी आर इन कुठे आपण बँकॉकच्या येस आम्ही बँकॉकच्या एअरपोर्टला आलो आत्ता. अँड आता आम्ही शोधतो आहे की कुठे आमचं ते ज्यांनी मॅनेज केले ते कुठे त्यांना शोधतो आहे. आम्ही 2:30ला समथिंग लँड केलं अँड आता आम्ही चाललो. दादा सगळे लगेच घेऊन चालत आहे आणि आम्ही इकडे चाललो आहे. दिस इज दी बँकॉक एअरपोर्ट गाईज. हे बघा जे ज्या टूरने आले ते लोक त्यांच्याचे नाव घेऊन थांबले ज्याचं कोणाचं असं होतं आणि आम्ही तेच शोधायचा प्रयत्न करतोय सध्या. इकडे तर खूप आहेत काही. खूपच फायनली फाउंड. वी हॅव टू फॉलो यू राईट. No, I call the travel. Okay. So you talk us, then the cabins. वाटतंय मम्मा
आम्हाला मुलगा पिक करायला आलाय. ही सो क्यूट. खूपच क्यूट आहे यार तो. म्हणजे मी त्याला विचारणार आहे, मला त्याच्यासोबत एक फोटो आणि एक व्हिडिओ काढायचा आहे. एक खूप सॅड गोष्ट झाली माझ्यासोबत. तो क्यूट मुलगा गेला. मला त्याला भेटायचं होतं बट तो गेला. तो खूपच ह्याच्यामध्ये होता, घाईमध्ये भेटताय. ठीक आहे यार, जाऊ दे, अजून छान क्यूट मुलं भेटतील पुढे. बड़ा हरामी हो बेटा. आम्ही वेट करतोय कारसाठी आमच्या, जे की आम्हाला इथून बँकॉकवरून घेऊन जाईल पटायाला. येस, दॅट्स दी अपडेट फॉर नाव. गाडी आली आहे अँड आम्ही आता बसतोय. कार फॉर नेक्स्ट 5 days, no 6 days. येस, आम्ही बसलोय कारमध्ये गाईज. इंडियन हिंदी सॉन्ग हॅलो. हॅलो. What's your name? What? Okay. Hi guys. So after like 7 तासानंतर आम्ही ट्रॅव्हल करून, म्हणजे ते 4 तास फ्लाईटचे आणि 3-3.5 तास आम्ही रोडने आलो आहे. बाय रोड पटायाला. पहिला फोर्टला उतरलो आणि देन आम्ही पटायासाठी निघालो. तिथून आम्हाला बँकॉकच्या एअरपोर्टपासून पटायाला यायला 3.5 तास लागले. 3-3.5 तास रफली. अँड आम्ही फायनली चेक इन केलं आहे हॉटेल. मला रेडी व्हायचं आहे बिकॉज आता आमचा 8 वाजता लाईक 9:30 वाजता शो आहे. अल्काझर शो, मे बी मी बरोबर प्रोनाऊन्स करते. तर तो जस्ट थिएटर शो आहे अँड डिनर असणार आहे त्यानंतर. एवढंच. डे वाईज आमचं उद्यापासून स्टार्ट होणार आहे. सो या, भेटूया आपण रेडी झाल्यानंतर. गाईज आम्ही रेडी झालो आहे गाईज. अँड आता आम्ही चाललो आहे. ओ माय गॉड, आता आम्ही कुठे चाललो आहे पण? शो. येस. वेट गाईज, वी आर डन विथ द डिनर अँड आता आम्ही चाललो आहे अल्काझर शोला. सो मी तुम्हाला स्ट्रीट दाखवते. खूपच सुंदर आहे इकडचं स्ट्रीट वे. तरी अजून एवढं छान नाही दिसणार. हां हाय. And now, ladies and gentlemen, the world-famous Alcazar Cabaret is proud to present our most stunning show today. Please put your hands together and give a very warm welcome to our very talented troupe of entertainers, because it's showtime. that's it, bring to end of this video. बाय बाय. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, आय मीन नेक्स्ट डे वाल्या ब्लॉगमध्ये. बाय.